हा बोल, तुम्ही प्रश्न विचारा पण. काय सांगाल आज आपण कारवाई करतो कशा संदर्भात आणि काय कारण? आज जे आहे हे जे शहरामध्ये बुलेट जे असतात, फटाका लायसन, ज्याने लोकांना, वयोवृद्ध लोकांना त्रास होतो, त्या जोरात चालवतात आणि जोर जोरात फटाके वाजल्यासारखे गाड्याचे सायलेन्सर असतात. त्यामुळे वरिष्ठांनी आदेश दिल्याप्रमाणे या गाड्यांवरती आम्ही कारवाई करत आहोत. त्यांचे सायलेन्सर चेंज करून घेतो आणि त्यांच्यावर जो दंड आहे तो दंड भरून घेण्यात येतो, जेणेकरून वयोवृद्ध लोकांना त्रास होत नाही किंवा फटाका फोडल्यामुळे लोक जे रस्त्याने चालतात त्यांचं मन विचलित होतं आणि ऍक्सिडेंट वगैरे होण्याचे प्रमाण जास्त वाढलेलं आहे. आतापर्यंत किती वाहनावर कारवाई करण्यात आली? आतापर्यंत आम्ही साधारणतः सकाळपासून 25 ते 30 वाहनं आम्ही चेक केले आणि ऍक्च्युली 10-25 गाड्यावरचे सायलेन्सर आम्ही बदलून घेतलेले आतापर्यंत. आव्हान काय करणार? सगळ्यांना आव्हान हेच करण्यात येतं की आपण जे ओरिजिनल जे गाडीचं सायलेन्सर आहे तेच सायलेन्सर ठेवा आणि जेणेकरून पब्लिकला किंवा इतरांना त्रास होणार नाही यासाठी सायलेन्सर नियमाप्रमाणे गाडी वाहन चालवा, नियमाचे पालन करा, वेळोवेळी सहकार्य करा पोलिसांना देखील, असं मी आवाहन करणार आहे पब्लिकला. माझं नाव पोलीस उपनिरीक्षक दीपक नानासाहेब डोणे.